आपल्याला माहिती आहे की काल आपल्या शहरामध्ये साधारणतः 9:45च्या सुमारास पुंडलिकनगर कृषी यादीमध्ये एन4ला सुनील झुपे यांचा मुलगा चैतन्य झुपे यांचं एका मारुती बलवणे गाडीमध्ये अपहरण करण्यात आलेलं होतं. अपहरण केल्यानंतर त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशनला जाऊन माहिती दिलेली होती. पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकाऱ्यांनी आमच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सगळ्यांना त्याची कल्पना दिली आणि मी नुकताच घरी गेलेलो होतो. माझे अधिकारी पण त्यावेळी माझ्या कार्यालयात उशिरापर्यंत होते आणि मी सगळ्या अधिकाऱ्यांना कार्यालयात बोलवून घेतलं. गेल्या 3 दिवसापासून आपल्याला माहिती आहे की आमच्याकडे नार्कोटिक्सचं मोठ्या प्रमाणात ड्राईव्ह अँटी नार्कोटिक्सच्या संदर्भात रेड घेण्यात चालू आहे. त्याच्यामध्ये आम्ही सर्व पोलिसांच्या डिटेक्शनच्या ब्रांचेसचे अधिकारी आणि सर्व अंमलदार या ठिकाणी आम्ही एकत्रित केलेले आहेत आणि त्याची प्रभावी कारवाई आपल्याकडे शहरामध्ये चालू आहे. आणि त्या अनुषंगाने आम्हाला मोठ्या प्रमाणात आमचे अधिकारी आणि कर्मचारी त्याचबरोबर आमचे क्राईम ब्रांचचे सर्व अधिकारी अँटी नार्कोटिक्सचे आरोपी 2 ते 3 आहेत आणि त्यांनी ज्यावेळी चैतन्य बाहेर सायकलवरती वडिलांबरोबर फिरत होता त्यावेळी त्याचं अपहरण करून गाडीमध्ये घालून त्याला घेऊन गेलेले आहेत. आमच्याकडे CCC मध्ये आपल्या स्मार्ट टीव्हीचे स्मार्ट कॅमेराचे आपले सर्व सिस्टीम आहे. त्या अनुषंगाने आम्ही सर्व पडताळणी चालू केली. शहरात आम्ही सर्व अधिकाऱ्यांनी ताबडतोब नाकाबंदीचं आयोजन केलेलं होतं. आमचे ट्रॅफिकचे अधिकारी, पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, सर्व DCP, ACP, सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ट्रॅफिक ब्रँच, त्यानंतर ATV, ATC आणि सर्व ब्रँचेस सर्व रस्त्यावरती उतरलेल्या होत्या आणि सर्वांची म्हणजे आमच्या आयुक्तालयामध्ये पोलीस आयुक्तापासून तो खालच्या आमच्या कॉन्स्टेबल अंमलदारापर्यंत 100% अधिकारी आणि जवान सगळे रस्त्यावरती होते. RCPचा देखील आम्ही त्याच्यामध्ये वापर करण्यात आला आणि त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू झाला. साधारणतः 1 तासाभराने गुन्हेगारांनी 2 कोटी रुपयाची खंडणी मागण्याकरता फोन केला त्यांच्या मोबाईलवरती, कारण की चैतन्यला घरात त्याचे वडील, त्याचे आजोबा आणि त्याच्या आईचा नंबर 5 होता आणि त्याच्यानंतर फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला 2 दिवसानंतर, त्यांनी हिंदीत भाष्य केलेलं होतं की 2 कोटी रुपये आपण आम्हाला द्यावे आणि तुम्हाला 2 दिवसानंतर चैतन्य मिळेल अशा प्रकारे. आणि जी प्राथमिक माहिती होती त्या अनुषंगाने आमच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केलेला होता. मी सर्व आपल्या नांदेड रेंज पासून नाशिक रेंज, त्याचबरोबर आपल्या विदर्भातील रेंजच्या सर्व IGंशी मी बोललेलो होतो. जवळपास 15 ते 20 जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्याशी मी स्वतः वैयक्तिकरित्या संपर्क साधलेला होता. त्यांचे वडील आहेत आणि नातेवाईक यांच्याबरोबर त्यांनी DP ऑफिसमध्ये बऱ्यापैकी माहिती घेऊन की आमच्या गाडीचं वर्णन, चैतन्याचं वर्णन, त्याचे फोटो आम्ही सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि सर्व ठिकाणी पाठवलेले होते आणि जास्तीत जास्त प्रयत्न चाललेला होता की चैतन्याला लवकरात लवकर आपण कसा त्या आरोपींच्या कोणतीही सुटका करून घेण्यात. या अनुषंगाने रात्रीच्या वेळी त्या आरोपी जात असताना त्यांच्या जवळपास 2-2:30च्या सुमारास भोकरदनच्या इथे एक अपघात झाला आणि आम्हाला रात्री ती माहिती मिळाली सकाळ पहाटेच्या सुमारास. त्यावेळी आमचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी त्वरित आम्ही रवाना केले आणि कारण की स्थानिक पोलीस स्टेशनला देखील आम्ही अलर्ट केलेलं होतं तिकडे आणि तो एक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेला होता. बाकीचे आरोपी तिथून चैतन्यला घेऊन पळून गेलेले होते. त्यावरती जो काही माहिती होती, कारण की तो जखमी होतो तो काही विशेष माहिती पूर्वक नव्हता, तरी देखील बाकीची जी काही प्राथमिक माहिती होती त्याच्यावरती आमच्या क्राईम ब्रँचचे PI गुरमे, अँटी नार्कोटिक्सचे PI बागोडे, त्याचबरोबर आमचे सर्व इतर अधिकारी यांनी त्वरेने कारवाई करून आज जवळपास अजून 24 तास देखील घटनेला व्हायचे आहेत. परंतु त्याच्या पूर्वी आम्ही 5 आरोपींना त्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे. पहिला आरोपी हर्षल पंढरीनाथ शेवत्रे वय 21 आहे, हा राहणार ब्रह्मपुरी, जाफराबाद जिल्हा जालना. दुसरा आरोपी आहे जीवन नारायण शेवत्रे वय 26, राहणार ब्रह्मपुरी, जाफराबाद जिल्हा जालना. तिसरा आरोपी आहे प्रणव समाधान शेवत्रे वय 19, ब्रह्मपुरी, जाफराबाद जालना. हा इंजुर्ड होता त्याच्यामध्ये अपघातामध्ये. शिवराज उर्फ बंटी विलास गायकवाड वय वर्ष 20, आळंद तालुका, जाफराबाद जिल्हा जालना. 5वा आरोपी आहे कृष्णा संतोष पठाडे वय 20, ब्रह्मपुरी, जाफराबाद जिल्हा जालना. हे सगळे आरोपी हे जालना जिल्ह्यातले आहेत. प्राथमिक माहिती त्यांच्यावरती काही क्रिमिनल रेकॉर्डचे नाहीये. त्यातले काही आरोपी, एक आरोपी हा TV सेंटरला इथे आपल्याकडं
स्पर्धा परीक्षेची तयारी देखील करता आलेला होता अशी पण प्राथमिक माहिती आहे. बिहारच्या एका व्यक्तीची देखील यामध्ये त्यांनी मदत घेतलेली होती आणि त्यांनी वेपन देखील या गुन्ह्यामध्ये एक त्यांच्याकडे आहे अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे. त्याच्यामुळे जो 6वा आरोपी आहे त्याच्याबद्दल देखील आमचा तपास चालू आहे. त्याची माहिती आमच्याकडे डिटेल आहेत आणि वेपनचा देखील आमचा शोध चालू आहे. अशा प्रकारे आतापर्यंत एकूण 5 आरोपी, याच्यात 6 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. 5 आरोपी हे आपल्या ताब्यामध्ये आलेले आहेत. माहिती मिळाल्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळी चैतन्य हा जो आरोपी मिळत होते, जवळपास आपण 4 आरोपी घेतल्यानंतर देखील चैतन्य मिळाले नव्हतं. शेवटची एका आरोपी सोबत गोष्टी एका माहिती मिळालेली होती की एका शेतामध्ये लपून बसलेले आहेत एका ठिकाणी. आमचे अधिकारी त्या ठिकाणी व्यवस्थित योग्य पद्धतीने पोहोचले आणि त्यांच्यावरती झडप घालून त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि चैतन्याची सुटका करून घेतलेली आहे. चैतन्याला विश्वास वाटावा म्हणून त्यांनी त्याला विश्वासात घेऊन त्वरित त्याच्या वडिलांशी त्यांचं बोलणं देखील करून दिलेलं आहे. या संपूर्ण घटनाक्रमामध्ये आमचे जवळपास 30 अधिकारी, 150 अंमलदार आणि याची आम्ही 20 पथकं काल रात्री तयार केलेली होती की जी जालना जिल्ह्यामध्ये, बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त आरोपीच्या शोधाकरता कार्यरत होती. त्याच्यामध्ये प्रामुख्याने या व्यतिरिक्त सर्व आमचे डीसीपी, एसीपी, पीआय त्यांच्या पद्धतीने शहरातील जे काही गुन्हेगार आहेत, क्रिमिनल्स आहेत, त्यांचा देखील शोध आणि त्याच्या मागावरती होते. या सर्व कारवाईमध्ये आमचे प्रामुख्याने पीआय क्राईम ब्रँचचे संदीप गुरणे, अँटी नार्कोटिक्स सेलचे गीता बागवडे, त्याचबरोबर एपीआय विनायक शेळके, एपीआय महाडुंगे कदीर देशमुख, पीएसआय विशाल गोडके, पीएसआय संदीप सोळंकी, पीएसआय संदीप शिंदे, पीएसआय प्रवीण वाघ, त्याचबरोबर पोलीस स्टेशनचे देखील डीबीचे काही अधिकारी आमचे या ठिकाणी त्या निमित्त आले होते. त्याच्यामध्ये पीएसआय अर्जुन कदम, प्रमोद देवकाते, गणेश केदार यांच्यासोबतचे अंमलदार या सगळ्यांनी याच्यामध्ये प्रचंड मेहनत घेतलेली आहे.